जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षामार्फत जो सभागृहाच्या समोर प्रस्ताव 293 खाली आलेला आहे त्याचं समर्थन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काय दैन्यावस्था आहे हे माझ्या आधी सर्वांनीच वर्णन केलेलं आहे. पूर्वी अध्यक्ष महोदय एक टेलिव्हिजनवर कार्यक्रम असायचा, आमची माती आमची माणसं. त्यावेळी काळा पांढरा टीव्ही होता, त्यावेळी असायचा आमची माती आमची माणसं. आणि मग त्यात शीर्षक गीत होतं त्याचं की काळी आई धनधान्य देई, जोडती मनाच्या गाठी, आमची माती आमची माणसं. म्हणजे शेतकऱ्यांच्यात नव्या तंत्रज्ञानात आणि शासनामध्ये हा कार्यक्रम दुवा म्हणून काम करायचा. आणि तेव्हा शेतकऱ्यांचे आपल्यावर उपकार आहेत अशी जनता समजायची. जनतेच्या मनात शेतकऱ्याच्या बद्दल आणि खास करून शहरात राहिलेल्या माणसांच्या मनात ग्रामीण भागातल्या कष्ट करणाऱ्या वर्गांच्या बद्दल त्यावेळी फार आपुलकी आणि आदर असायचा, आणि आजही तो आहे, मी नाही म्हणत नाही. पण आज जरा थोडीशी वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, चित्र वेगळं आहे. सरकारमधलीच लोक शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्यावर आम्ही उपकार करतो अशा भाषा आता वापरायला लागलेली आहेत. खरं म्हणजे मुनगंटीवार साहेब मंत्री होते त्यावेळी तसा काळ नव्हता. शेतकऱ्यांच्या विषयी आपुलकी आदर माया किती मुनगंटीवारांना आहे हे आम्ही बघायचो. पण आता तुम्ही जेव्हापासून तुमची संगत यांनी सोडलेली आहे तेव्हापासून त्यांची भाषा बदललेली आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या संगतीत पाहिजे होता. आणि नसल्याचा म्हणजे एखादा माणूस बरोबर असला तरी परिणाम हा फार चांगला होऊ शकतो. कोण म्हणतं पेरणीचे पैसे दिले, लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही देतो, अंगावरचे कपडे बूट चपला सगळंच आम्ही देतो. नको नको ती विधानं सरकारमध्ये बसलेली माणसं करायला लागली. मला एकच साधा प्रश्न विचारताय, ठीक आहे दिलं, खिशातनं दिलं का? आपल्या खिशातनं दिल्यासारखी भाषा मंत्र्यांनी करणं हे महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता स्वाभिमानी शेतकरी कधी सहन करणार नाही. आपल्या अंगावरचा सूट, पायात घातलाय तो बूट कोणाची देण आहे? मतदारांची ना. तुम्ही जे काय आज घालताय कपडे हे कोणाच्यामुळे आपली तुमची प्रगती व्यक्तिगत जर कोणाची झाली असेल तर आपल्या घरात जे अन्नधान्य शिकतंय ते शेतकरी राबवल्यावर हे मान्य आहे, तर मग ही भाषा कशी काय? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधल्या मंत्र्यांना त्यांची भाषा बदलायला सांगा. जरा नम्रता ही कायम उपयोगी पडते. आमची विनंती आपल्यामार्फत सरकारच्या प्रमुखांना आहे की थोडीशी शेतकऱ्यांच्या प्रती कष्टकरी वर्गांच्या प्रती जर मंत्री जसं बोलायला लागले तर मग शहरातली सगळी सुटाबुटातली माणसं त्यांना त्याज्य करतील. आणि म्हणून ही सामाजिक परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. खरं म्हणजे मग ही सत्तेची मगरुरी आहे का, अहंकार आहे का, हा थोडासा अभ्यासाचा विषय आहे. आता सुरेश धस अशी कधीच भाषा बोलू शकत नाही, कारण शेतकऱ्यांच्याकडून आलेला माणूस असं बोलू शकत नाही. पण अचानक मंत्री झाल्यावर काही घोटाळे होतात, तसे आता काही लोकांच्या बाबतीत घोटाळे व्हायला लागले. त्यामुळे सुरेश धस बाहेर, हे मुनगंटीवार बाहेर, अशी परिस्थिती आता बरेच जण नाही आहेत. त्यामुळं किती जण बाहेर आहेत त्याची मोठी यादी आहे. त्यामुळे हे सगळे या सगळ्यांना खरं म्हणजे माझी विनंती आहे की आता सरकारमधल्या मंत्र्यांचं एक वक्तव्य आहे, भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतो. म्हणजे भिकाऱ्याशी शेतकऱ्याची तुलना झाली. कदाचित ते बोलताना थोडा करंट उशिरा लागत असल्यामुळे त्यांना कळलं नसेल की आपण काय बोलतोय, त्यामुळे बोलताना त्यांच्या लक्षात नसेल आलं. पण त्याचा अर्थ हा होतो, कर्जमाफीचा पैसा शेतीसाठी न वापरता साखरपुडे आणि लग्नासाठी वापरला जातो. अध्यक्ष महोदय,
खरं म्हणजे बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होतील, काढून ठेवलेल्या पिकाचे पंचनामे होणार नाहीत, मग काढल्यावर ढेकळाचे पंचनामे करायचे का, अशी भाषा करणं थोडं कसं असतं. विशेषतः विदर्भातली जनता तर फार सॉफ्ट आहे मनाने. त्यांना थोडासा जरी तिरका शब्द आला तरी दुखावले जातात. इथं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उद्देशून आपण असं बोलतोय. त्यामुळे देवेंद्रजींच्या बरोबर आता जे कोणी काम करतायत अशा वाचाळवीरांना थोडासा आवर घालावा, थोडीशी पावलं देवेंद्रजी फडणवीसांनी टाकावीत. थोडासा काही बदल करायचा असेल तर करायला आमची हरकत नाही. चांगली माणसं जी काही आपल्यासारखी नम्र माणसं आहेत त्यांना आत घ्यायला काही हरकत नाही. अन्याय दूर करण्याची जबाबदारी आता आमच्यावरच आहे. आम्ही एवढा प्रयत्न करू की परिस्थिती निर्माण करू की माणूस चौथ्या पाचव्या लाईनीत बसलेला पहिल्या लाईनीत येऊन बसेल. तुम्ही काळजी करू नका. अध्यक्ष महोदय, येत्या रविवारी आषाढी एकादशी आहे. विठुनामाच्या गजरानं अवघं वातावरण भक्तिमय झालंय. अध्यक्ष महोदय, अशावेळी सावतामाईच्या काही ओळींचा मी उल्लेख करतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावतामाईच्या या अभंगात अध्यक्ष महोदय ते या पिकांमध्ये विठ्ठलाला पाहतात, पिकांना देवाचा दर्जा देतात. हीच परंपरा महाराष्ट्रातला शेतकरी आज जपत आलेला आहे. अध्यक्ष महोदय, पण ज्यावेळी पीक गारपिटीनं जमीनदस्त होतं त्यावेळी आपलं मूल नुकतंच जन्मलेलं ज्यावेळी गमावते त्यावेळी ज्या वेदना आईला होतात त्याच वेदना महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला होतात. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या लाख मोलाच्या पिकांचा ज्यावेळी चिखल झालेला शेतकरी बघतो त्यावेळी आपलं स्वतःचं मूल गेलंय अशा पद्धतीनं शेतकऱ्याची मानसिकता होते. अध्यक्ष महोदय, मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातलंय, अतोनात नुकसान केलंय. मे महिन्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपिटीमुळं शेती आणि फळपिकाचं 77,300 हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याचं कृषी विभागाने प्राथमिक अहवालात सांगितलंय. म्हणजे साधारणपणे 1,00,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं असेल. आणि शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय खरीपाच्या पिकावर मोठा आर्थिक फटका बसलाय आणि शेतकऱ्यांना तातडीने आता मदतीची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आम्हाला काही राजकीय अभिनिवेश तयार करायचा नाही, पण कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार मे महिन्याच्या अवकाळी पावसानं बुलढाणा, अमरावती, अहिल्यानगर, नाशिक, अकोला, बीड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. यामध्ये भात, मका, कांदा, ज्वारी, बाजरी, भुईमूग, तीळ, मूग, उडीद पिकासह भाजीपाला आणि फळ पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक कोंडी शेतकऱ्याची झाली आहे. ही सगळ्यात मोठी विवंचना आहे. आणि म्हणून सरकारने ताबडतोब उठून शेतकऱ्याला तातडीची मदत करण्याची गरज आहे. पण शेतकऱ्याकडून बघतो, पाहतो, पंचनामा करतो या भूमिकेतनं सरकार काय अजून बाहेर यायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, मी काही उदाहरण देईन. माझ्या स्वतःच्या मतदारसंघात सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीला प्रचंड पाऊस झाला. शेतकऱ्यांना जमिनीची मेहनत मशागत करता नाही आली, त्यामुळे पेरण्या झाल्या नाहीत. तुळजापूर, गाताडवाडी, लोणारवाडी, अहिरवाडी सगळ्या जिराईत मधला टापू आहे. त्यामध्ये 90% शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय पेरण्याच करता आलं नाही. जर पेरणीच झाली नाही तर प्रपंच कसा चालणार, उदरनिर्वाह कसा होणार, शिक्षणांसाठी मुलांच्या फी भरायचे आहेत ते पैसे कुठून आणणार, हे असे संकट त्या भागातल्या शेतकऱ्यांच्यावर आलेत. माझी सरकारला विनंती आहे की तात्काळ पंचनामा करून शासन नियमाप्रमाणे लवकरात लवकर तातडीची मदत सरकारने करावी. अध्यक्ष महोदय, आता मराठवाड्यातले एक उदाहरण देतो. आपल्या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात 5 ते 7 मे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.
तहसीलदारांनी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकाऱ्यांना संयुक्त पथकाद्वारे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले, परंतु कर्मचाऱ्यांनी केवळ शेतकरी संख्या आणि क्षेत्र किती याची माहिती पाठवली, पूर्ण पंचनामे आणि अहवाल तयार केले नाहीत। त्यामुळे अध्यक्ष महोदय, अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्यावर सरकार काय कारवाई करणार हेही उत्तरात अध्यक्ष महोदय कृषी मंत्र्यांनी सांगावं किंवा जे कोणी उत्तर देणार आहेत त्यांनी। अध्यक्ष महोदय, दिरंगाई व्हायला लागलेली आहे। बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात अवकाळी पावसानं टोमॅटोचं प्रचंड नुकसान केलं आणि अध्यक्ष महोदय, एक शेतकरी महिला रडत सरकारकडे मदत मागते असा एक व्हिडिओ मधल्या काळात प्रसार माध्यमांनी प्रसारित केला। अध्यक्ष महोदय, तो व्हिडिओ बघितला तरी अध्यक्ष महोदय आपण सगळे अस्वस्थ होऊ, एवढी बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील त्या भगिनीची बोलण्याची भावना होती। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ठीक आहे, संकट आहे, मदत झाली पाहिजे, पण शेतकऱ्यांच्या अनुदानातही आता भ्रष्टाचार व्हायला लागलाय। अनुदान वाटपात अध्यक्ष महोदय, जालना जिल्ह्यात 28 तलाठ्यांनी बनावट शेतकरी दाखवून तब्बल 34 कोटी 97 लाख रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचं आता उघड झालेलं आहे। यात काही ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यकांचा देखील समावेश आहे। अध्यक्ष महोदय, त्या जिल्ह्यात 22, 23 आणि 24 मध्ये अतिवृष्टी, पूर, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि सरकारकडून अनुदान मंजूर झालेलं होतं। 1,79,000 खातेधारकांच्या 79 कोटी अनुदानापैकी 72 कोटीची तपासणी केली तर त्यात असं आढळून आलं की 34 कोटी 97 लाखाचा गैरव्यवहार आहे। जवळपास 50% गैरव्यवहाराची रक्कम झाली। अध्यक्ष महोदय, त्यातलं देखील अंबड तालुक्यात 15 तलाठ्यांनी 15 कोटी 93 लाख 12 रुपयांचा, तर घनसावंगीमध्ये 11 तलाठ्यांनी 19 कोटी 4 लाख 41 रुपयाचा गैरव्यवहार केल्याचं पुढे आलंय। उर्वरित 7 कोटीची तपासणीचा प्रयत्न सुरू असून विविध कारणे दाखवून तलाठी चौकशीला समोर यायला टाळाटाळ करायला लागले। त्यामुळे अध्यक्ष महोदय, अजून 7 कोटीचं गौडबंगाल कायम आहे। हा गैरव्यवहार 42 कोटीपर्यंत असेल असं दिसतंय। अध्यक्ष महोदय, मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं मड्याच्या टाळूवरचं अशी एक म्हण आहे आपल्याकडे। अध्यक्ष महोदय, हे अधिकारी या पैशावर डल्ला मारतायत। शेतकरी संकटात आहे, त्याला मदत पाहिजे, पण शेतकऱ्यांचा छळ करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्याकडून जर होत असेल तर त्या अधिकाऱ्यांच्यावरही ताबडतोब चौकशी करून कठोर कारवाई झाली पाहिजे। माझा दाट संशय आहे की यात कोणीतरी मोठा मासा आहे। आता चौकशी होईल, छोट्या छोट्या लोकांना शिक्षा वगैरे होईल, तलाठी वगैरे, पण हे धाडस होतं। याचा अर्थ छोटे छोटे मासे न मारता अध्यक्ष महोदय, मोठ्या माशाला पकडण्याचं काम हे आपण करावं। आम्ही समजू शकतो की सरकारमधले सरकारी अधिकारी वगैरे याच्यात सामील असतील। माझी विनंती आहे की याच्यात सरकारने लक्ष घालावं। अध्यक्ष महोदय, कर्जमाफीचं आश्वासन दिलं, कोरा कोरा कोरा, 3 वेळा कोरा सातबारा, म्हणजे एकदाच करायचं होतं सातबारा कोरा, पण कोरा 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 असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी दिलं। कारण निवडून येणार नाही ह्याची खात्री असल्यामुळे कदाचित सगळंच तिजोरी मोकळी करायचा निर्णय झाला होता। त्यात कोरा 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 हे आश्वासन देण्यात आलं, काय हरकत नाही। अध्यक्ष महोदय, डॉक्टर मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान होते। त्यांनी 71,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं, 71,000 कोटी रुपयाचं। आमचं सरकार आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारने देखील हजारो कोटी रुपये कर्जमाफी पहिल्या आठवड्यात आम्ही निर्णय घेतला 6 जण मंत्री असताना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम केलं। आपल्या सरकारला ही संधी आहे। आपला सगळा दृष्टिकोन मतांच्यावर आणि निवडणुकांवर असेल तर तुम्ही साहजिकच हे काम करणार आहे, पण 29च्या आधी 6 महिने कराल। लाडक्या बहिणींचे पगार अनुदान 1500चे 2100 त्याच वेळी कराल। किती महाराष्ट्राने आंदोलनं केली तरी तुमचा प्लॅन ठरलेला आहे 2029च्या जुलै महिन्यात लोकसभेत काय होतं बघायचं आणि विधानसभेच्या आधी हा निर्णय करायचा। ही नेहमीची परंपरा आपण यावेळी पाळाल याच्यात काही शंका नाही, पण आज शेतकऱ्याला गरज आहे त्यावेळी कराच। पण आज शेतकऱ्याला गरज आहे त्यावेळी तिजोरी मोकळी करण्यापेक्षा आज संकटात असणाऱ्या शेतकऱ्याने आत्महत्येचं प्रमाण वाढवलेलं आहे हे मित्र अध्यक्ष महोदय विसरता येणार नाही।
आज शेतकरी प्रचंड आत्महत्येचा प्रमाण वाढायला लागलेलं आहे आणि आत्महत्येचं प्रमाण कमी करायचं असेल तर तातडीनं मदत ही जास्त मदतीची आहे. अध्यक्ष महोदय, आता कांदा उत्पादकांचं गुजरातला सुधीर भाऊ, गुजरातच्या सरकारने कांदा उत्पादकांना मदत केली. गुजरात सरकारने 30 तारखेला सोमवारी बाधित शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये, कमाल 50,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत प्रत्येक शेतकऱ्याला द्यायची निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, उन्हाळी कांद्याला जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी 1500 रुपये भाव होता. 3 महिन्यापासून कांदा भावात प्रचंड घसरण झालेली आहे. अवकाळी पावसाने 30% कांदा हातचा गेलाय. कांदा उत्पादकांना केवळ आश्वासनं देऊन वेळ मारली जाते. नाशिक जिल्ह्यात, खानदेशातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादकांना, नगर जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादकांना मदत करण्याची तातडीनं गरज आहे. गुजरातचा आपण आदर्श घेतलेलाच आहे. आता गुजरात आपल्या पुढे गेलेला आहे, त्यामुळे गुजरातला फॉलो करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तर हा एक आदर्श गुजरातचा घ्या तुम्ही, आणि गुजरातला जशी मदत तिथल्या शेतकऱ्यांना होते ती मदत करण्यासाठी करू. आपण नुसतं गोडवे गाऊन गुजरातचे चालणार नाही. आता तिकडं बुलेट ट्रेन यायला लागली आहे. बुलेट ट्रेन आली आहे, ते महाराष्ट्रातले जमीन ॲक्विजिशन अजून राहिलेली आहे. तर तसं बुलेट ट्रेन तिकडून इकडं जी येणार आहे, त्या इथून तिकडे समृद्धी जाणार आहे त्या बुलेट ट्रेनने. आमचं त्याबद्दल तक्रार नाही. पण अध्यक्ष महोदय, गुजरातच्या कांद्याला जी ट्रीटमेंट आहे तीच महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना द्या. 200 रुपये प्रति क्विंटल आणि 50,000 रुपयापर्यंत कमाल मदत जी केलेली आहे तो आदर्श तुम्ही घ्या. अध्यक्ष महोदय, परिस्थिती खरंच फार भीषण आहे. आम्ही प्रस्ताव आणण्याचं कारणच हे आहे अध्यक्ष महोदय की जानेवारी ते मार्च या 3 महिन्यामध्ये 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पश्चिम महाराष्ट्रात यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम 257 आत्महत्यांची प्रकरणं झाली आहेत या 4 जिल्ह्यात. अध्यक्ष महोदय, खुद्द सरकारमधील मंत्र्यांनी ही आकडेवारी दिलेली आहे आणि ही परिस्थिती सावरण्याची खरंच गरज आहे. आणि म्हणून कर्जमाफी द्या किंवा किमान तातडीनं मदत करा, एवढी आम्ही विनंती करतो. अध्यक्ष महोदय, विजेच्या सोलरचा मगाशी चर्चा झाली. आमच्याकडे 20-20 हॉर्स पॉवरच्या 2 मोटरी लावून 15 किलोमीटर, 8 किलोमीटर, 9 किलोमीटर लांबीचे स्कीम तयार आहे. पण आपण विजेचं कनेक्शन देत नाही, त्यांना सांगतो सोलरच द्या. आता 40 हॉर्स पॉवरला लागणारी वीज, त्याला लागणारं सोलरचं पॅनल हे फार मोठं असणार आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या या काही ठीक आहे ठराविक अंतरावर 4 किलोमीटर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर मी समजू शकतो. पण 10-10, 12-12 किलोमीटर अंतरावर जर वीज शेतकरी मागत असतील तर अध्यक्ष महोदय, याच्यातनं मार्ग, पाणी न्यायचं काम करत असतील तर याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आता शक्तिपीठाचा विषय, नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग, आमचा विरोध नाही, विरोध शेतकऱ्यांचा आहे. आणि तुम्हाला या शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर त्या शक्तिपीठाच्या मागे का लागले आहेत? पुढच्या वर्षी करा शक्तिपीठ करायचं असेल तर. आत्ता जे संकट आले शेतकऱ्यांचं ते मदतीला प्रयत्न झाला पाहिजे. त्यामुळं नागपूर ते कोल्हापूरपर्यंत एक महामार्ग झाला ऑलरेडी आहे. आता ह्या महामार्गाला समांतर दुसरा महामार्ग करायचा आहे. देवेंद्रजींनी एकदा आमची मीटिंग घ्यावी आणि हा मार्ग का आवश्यक आहे हे आम्हाला समजावून सांगावं, म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल. पण अध्यक्ष महोदय, त्या भागातल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत ते रस्त्यावर आलेत. अतिशय चांगल्या बागायती पिकांना कष्ट करणारा वर्ग आहे. आमच्या भागामध्ये फार कष्ट करणारे शेतकरी आहेत की ज्यांच्या जमिनी आता त्यात अध्यक्ष महोदय जाणार आहेत. 86,000 कोटी रुपये खर्च केल्यावर त्याचा टोल पुढचे 50 वर्ष आपण सगळ्यांनी आपल्या पोराबाळांनी नातवांनी भरायचा. हाच आता कार्यक्रम पुढे होईल त्यांच्या ह्याने. विदाऊट टोल करत असाल तर स्वागत आहे, पण टोलने वसुली केल्याशिवाय आपली इकॉनॉमीच टिकणार नाही. तर मग हा टोलचा रस्ता सध्या आहे तो रस्ताच वाईड करून केला का करत नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही करणारच. खरं की आता तुमचं राज्य आहे, तुमची मेजॉरिटी, तुम्ही करणारच. रेटायला लागल्यावर तुमचं होणारच बरोबर. पण अध्यक्ष महोदय, समजावून सांगा, विरोधी पक्षाला समजावून सांगा की हा रस्ता आवश्यक आहे, किती रुंदीचा होणार, का होणार. मग आहे तो रस्ता विस्तारित ब्रॉड केला तर कदाचित आपण कमी खर्चात
हा खर्च करू शकतो असं आम्हाला वाटतंय. नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे, कोल्हापूर ते रत्नागिरी जाता येऊ शकतं, अशी बरेच मार्ग आहेत. कोल्हापूरहून गोव्याला जाणारे अनेक मार्ग आहेत. त्यामुळे ह्या महामार्गाचा अट्टास का? लोकांच्या मनात शंका वेगळ्या आहेत. आता लोक बोलणारे काही बोलत असतात, पण लोक बोलताना बऱ्याच शंका घेत आहेत. आणि राजीव शेट्टी आमचे विरोधी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जर शेतकऱ्यांना नको असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे. ते मध्ये एकदा असंच झालं, समृद्धी महामार्गातले सगळे शेतकऱ्यांनी अशी जी अर्ज दिलाय, सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, आम्हाला जमिनी द्यायच्या नाही. सरकारने किमती वाढवल्या, ते सगळे शेतकरी तिकडं जमिनी देऊन मोकळे झाले. त्यामुळे असं होणार नाही अशी अपेक्षा आहे. पण झालं तर ठीक आहे, आनंद आहे. कोणताही चांगला मार्ग व्हायला कोणाचा विरोध असायचं कारण नाही. ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचा विरोध असेल तर मात्र आम्ही त्यांच्या बाजूनं उभा राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं. शेवटी आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रायोरिटी काय. कुणी अर्ज केला आहे की बाबा मुनगंटीवार साहेब कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला आले आणि त्यांच्याकडं मागच्या टर्ममध्ये अर्ज आला होता, बाबा शक्तिपीठ महामार्ग करा, आम्हाला सगळे देवस्थानाला भेटी द्यायच्या आहेत. असं काय अर्ज बिर्ज कोणी केलेला नाही आहे. पण आपला आग्रह आहे की काय करायचं, ठीक आहे करा. आपलं काय आता ते तिकडं चंद्रपूरच्या पलीकडं गडचिरोलीला माइन्स तयार झाल्यात, त्याचा माल लवकर पोर्टवर आणण्यासाठी काही व्यवस्था असेल आणि इंडस्ट्रीयल इंटरेस्ट जर कोणाचे सेफगार्ड करायला काही प्रयत्न असेल तर तसं आम्हाला स्पष्ट सांगा की इकडचा माल इकडं नेण्यासाठी आपली दुसरी पण प्रायोरिटी ही आहे. काय अडचण नाही. शेवटी प्रगतीसाठी काही निर्णय घ्यावे लागतात, पण लोकांना कळलं पाहिजे की का आपण हे करतोय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे माझी तर सरकारला विनंती आहे की ज्यांच्या जमिनी ह्या शक्तिपीठावर घेणार आहे, आपण ॲक्वायर करणार आहे, त्यांची नावं एकदा जाहीर करा की एवढी आम्ही जमीन ॲक्वायर करणार आहे, या माणसाची एवढी एकर जमीन आहे. आज तुम्ही जर जाहीर करा, तुम्ही समृद्धी महामार्गावर ज्यांच्या जमिनी घेतल्या ना त्यांची नावं जरी जाहीर केली तरी महाराष्ट्राच्या डोक्यात प्रकाश पडेल कोणाकोणाच्या जमिनी घेतल्या त्या. तसं या रस्त्यावरही आपण कुणाच्या जमिनी घेणार आहोत हे एकदा जाहीर करा, मग बरेच क्लॅरिटी लोकांना येईल अशी माझी अपेक्षा आहे. पण अलीकडे सरकार काही करणार आहे म्हटल्यावर आधीच जाऊन लोक जमिनी घेतात आणि मग त्याचं 10 लाखाने जमीन घ्यायची, त्याची अवाच्या सव्या परतावा 70 लाखाने 50 लाखाने परत घ्यायचा आणि ते सरकारकडून डायरेक्ट मिळतं. त्यामुळं वाईटमध्ये पैसे येतात. हा एक नवीन कन्व्हर्जनचा मार्ग, टॅक्स पण नाही त्याच्यावर. त्यामुळं हा नवीन मार्ग कन्व्हर्जनचा बरेच लोक करतात. म्हणून फ्रीज करा नावं, आणि ती फ्रीज करा नावं वर्षभरापूर्वी काय नावं होती आणि आत्ता नावं काय आहेत हे एकदा जाहीर करा, म्हणजे कळेल किती लोकांनी त्याच्यावर उड्या मारल्या. अध्यक्ष महोदय, महापुराचा प्रश्न आहे आमच्या या भागात फार, आणि हे शक्तिपीठ महामार्गाचा सर्वात मोठा फटका कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्यांच्यावर बांधण्यात येणारे पूल आणि रस्ते याच्यामुळे तासगाव, पलूस, मिरज, वाळवा, शिराळा, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, करवीर, कागल, बुदरगड, राधानगरी आणि बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी व निपाणी या सर्व तालुक्यामध्ये महापुराचा धोका वाढणार आहे. अध्यक्ष महोदय, सांगली, इचलकरंजी, कुरुंदवाड, कागल, कोल्हापूर या शहरांना आता महापुराचा तडाखा आत्ताच बसतोय. आता ते अलमट्टीचं धरण वाढणार आहे म्हणतात, उंची वाढणार आहे म्हणतात, ते ह्यांना प्रॉब्लेम झालाय सगळ्यांनी की काय होणार माहीत नाही. पुन्हा हे शहरं अध्यक्ष महोदय या नव्या रस्त्यामुळे जर अस्तित्वात त्यांना धोका येत असेल. अध्यक्ष महोदय, वसंतराव दादांचं गाव पद्माळे, हा मार्ग पद्माळेपासून कृष्णा नदीवरून जातो. पद्माळे नदी गावातली नदी, तिथं आसपासची सगळी गावं, इतकी समृद्ध जमीन आहे. आता ती जमीन ॲक्वायर करायची म्हटल्यावर गाव किती लहान, पद्माळे लहान गाव आहे, त्यांना लँड होल्डिंगही कमी आहे. आता त्यांची सांगलीपासून एवढी जवळ आहे की अजून एक 10 वर्षाने ते गुंठ्यानं जमिनी विकू शकतील. आता त्यांची जमीन आत्ता घेण्यापेक्षा आपला समृद्धी मार्ग जरा वर न्यायचा काही प्रयत्न, अशी पद्माळेसारखी अनेक गावांची मागणी आहे. दानोळीला पुढे जाते, वारणा नदीहून ते जाणार आहे, रुकडी जवळून पंचगंगा नदीहून जाणार आहे, कागल तालुक्यात दूधगंगा वेदगंगा नदीहून तो रस्ता जाणार आहे, बुदरगड तालुक्यात पुन्हा तो वेदगंगा नदीवर जाणार आहे. सर्व नद्यांच्या वरून जाताना किमान 15 ते 20 फूट रस्त्याची भर पडेल आणि हा सर्व परिसर महापूर प्रवण क्षेत्र म्हणून आज धोक्यात आलाय.
रस्त्याच्या बाजूने असलेली शेती पाणी साचून खराब होणार आहे. ह्याच्यातही अध्यक्ष महोदय फार कर्ज आहे आता आपल्यावर 9.5 लाख कोटी रुपयापर्यंत 9,32,000 कोटी रुपयापर्यंत सुधीर भाऊ आपण पोचलेलो आहे. आता निर्धारच केला असेल की 15 लाख कोटीपर्यंत पोचवल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही तर आमचा काही विरोध नाही. पण 9,32,000 कोटी रुपये फार झालं कर्ज आणि अजून तुम्हाला 4 वर्ष काढायची आहेत आणि 4 वर्ष काढताना तुम्ही आत्ता एवढं कर्ज रेज केलं तर बाय द एंड ऑफ युअर टर्म तुम्हाला व्याजा आणि मुद्दल परत फेडताना जे हप्ते येतील ना त्यावेळी शेवटच्या वर्षी तुम्ही काहीच करणार नाही. ह्या आमदारांना पैसे कुठून देणार तुम्ही? आत्ताच 80-90 हजार कोटी रुपयाची देणी राहिलेली आहेत. 1 लाख कोटी रुपयाचं विजेचं थकबाकी राहिलेली आहे. तुम्हाला ही देणी द्यायची आहेत. ती देणी देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. आमदारांची सगळी कामं ऐकलं आपला हा जो आग्रह आहे तो आग्रहाचं मी स्वागत करतो. बघू कितना जोर आहे बाजू में, काय डायलॉग आहे तो? किती कर्ज काढताय बघू आता आपण. आता हे आव्हानात्मकच दिसते पण ठीक आहे, आमचं काय म्हणणं नाही. पण आम्हाला खरं म्हणजे माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की आपण निर्णय करा. निर्णय करताना राज्याचा आर्थिक समतोल बिघडून देऊ नका. राज्यामध्ये गोरगरिबांच्यावर अन्याय सुरू होतो नेहमी. ज्यावेळी संकट येतं त्यावेळी झोपडीत आता ते बेघरांना घरं बांधायचं चाललंय त्याचे पुढचे हप्ते देताना प्रॉब्लेम होतील. ऑलरेडी 15,000 रुपयाचा हप्ता गेल्यावर 6 महिने 8 महिने लोकांनी घरं ओपन केली. घरांचं बांधकाम आहे, पाये आहेत, पुढचे पैसे झालेले नाहीत. घोषणा मोठ्या आहेत, स्वागत आहे त्याचं, पण पुढचे पैसे येत नाहीत. ती माणसं शेजारी जाऊन कुठल्या तरी झोपडपट्टीत राहतात आणि आपल्या मूळ चांगलं बऱ्यापैकी असणारं जे काही जागा होती ती त्या घराच्यासाठी बांधतात. पुढचे हप्तेच येत नाही आहेत. त्यामुळं सरकारने एकदा पटलावर ठेवावं की राज्यात किती बांधकामं करण्यासाठी लोकांना सांगितले आहेत आणि किती लोकांनी बांधकामं अर्धवट सोडलेली आहेत. तुम्हाला हा आकडा काही हजाराचा किंवा कदाचित काही लाखाचा असेल आणि त्यामुळं माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण यात सुधारणा करावी. खरं म्हणजे या निमित्ताने आपल्या अनेक प्रश्न आहेत पण एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्या. तो म्हणजे नियमित कर्मचाऱ्यांच्या ऐवजी आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक करतोय. इथं आझाद मैदानावर जावा, उपोषणं करत बसल्या 2-4 संघटना. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नेमून सरकार कंत्राटावर चालवायचं. कंत्राटी कामगारांच्यावर सरकार कदाचित 30% कामगार तुमचे महाराष्ट्रातले कंत्राटी असेल. पण ठीक आहे, तुमचा निर्णय. पण त्या लोकांची पिळवणूक करताय हा तुमचा दुसरा अन्याय. म्हणजे त्यांना पगारच देत नाही तुम्ही. जे नेमलेले आहेत एजंट, म्हणजे ज्यांच्या मार्फत एजन्सीज आहेत, त्या एजन्सीज तुम्हाला तुमच्याकडून 20,000 रुपये घेतात आणि त्यांना 10 आणि 12,000 रुपये देतात. 10,000 रुपये आणि 12,000 रुपयात लोक काम करतात. ते पंतप्रधान सडक योजना आणि मुख्यमंत्री सडक योजना ह्या 2 योजनांमध्ये जे इंजिनियर आहेत की नाही त्यांना तर 8,000, 10,000, 12,000 रुपये 7-7, 8-8 वर्ष ती लोक काम करतायत. त्यांचे पगार वाढत नाहीत. माझी विनंती आहे की आपण कृपा करून त्यांचे थोडे तरी पगार वाढवा. आता ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सडक योजनेत जे इंजिनियर साहेब काम करतात अध्यक्ष महोदय, त्यांचा थोडा तरी कॉन्ट्रॅक्टवर आहेत मान्य करतो, पण त्यांनी 5 वर्ष 8 वर्ष काम केलं, त्यांचं आयुष्य गेलं ना. तुम्ही त्यांना कायम करा न करा तो तुमचा निर्णय, करावा अशी आमची मागणी आहे. पण नसाल करत तर किमान त्यांचा 12,000 60,000 रुपये एका डिपार्टमेंट देतं. एक डिपार्टमेंट 50,000 देतं. 50,000 रुपये कॉन्ट्रॅक्टवर इंजिनियर नेमून आणि ह्यांना 12,000 रुपये. सुधीर भाऊ, तुम्हाला तरी हा अन्याय पटेल का? मी तुम्हाला कागद देतो. माझं हे ऐकत नाहीत पण तुमचं ते ऐकत असतील असा माझा समज आहे.
पण पगार थोडेसे 10 आणि 12 हजार रुपयाच्या ऐवजी पगार वाढवले पाहिजेत अशी माझी सरकारला विनंती आहे. तुम्ही त्यांना जे मेहनताना देताय ते वाढवा. लोक त्यातही आता आत्महत्येचं काय आहे, कॉन्ट्रॅक्टर तर करतीलच आत्महत्या, याच्यात काय माझ्या शंका नाही, कारण पेमेंटच राहिलेले आहेत बऱ्याच लोकांची. तसे हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढायला लागले. आणि त्यासाठी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की तुटपुंजे वेतन आपण देतोय, कष्ट करणाऱ्या ह्या मुलांना स्वतःच्या खिशातलं कंत्राटदार कमी पैसे देतो आणि त्याच्या खिशात जास्त पैसे देतात. माझी सूचना आहे एक रोजगार महामंडळ करावं. आपण ते सुरक्षा रक्षक महामंडळ केले ना, तसे एक रोजगार महामंडळ करा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यात सामावून घ्या आणि त्या महामंडळाद्वारे वेतन अदा करा, म्हणजे कामगारांचं किमान शोषण होणार नाही अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा एक शेवटचा मुद्दा सांगतो, मी जास्त वेळ घेत नाही. बियाणांची आता बळीराजा खरीपाच्या पेरणीसाठी जुळवाजुळव करायला लागलाय, तेव्हा सरकारनं अध्यक्ष महोदय 100% अनुदानावर हेक्टरी 75 किलो बियाणं देण्याचं जाहीर केलं. महाबीजकडून प्रत्यक्षात 66 किलोच बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होते, ही धक्कादायक बाब पुढे आलेली आहे. एकीकडे सरकार हेक्टरी 75 किलो बियाणांची घोषणा करते, त्यानुसार महाडीबीटीच्या लॉटरीनुसार शेतकऱ्यांना महाबीजचं बियाणं देण्यात येत आहे. मात्र महाबीजकडून 22 किलोची एक बॅग याप्रमाणे 66 किलो 3 बॅगांमध्ये दिलं जातंय. महाबीज प्रति हेक्टरी 9 किलोवर डल्ला मारते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. माझं पूर्ण होते ना, मला संपत आलं. हा, नंतर मी बसून ऐकतो, नंतर माझं भाषण होते ना. नाही, ते मंत्री सांगतील ना. तुम्ही मंत्री झालं काय? तोच विषय आहे. तुम्ही मंत्री झाल्यासारखं बोलू नका, नाही तर तुम्हाला हे कधीच करणार नाहीत. अध्यक्ष महोदय, ही दादागिरी झाली. आम्ही काय बोलायचं हे सांगू शकत नाहीत. सावरकरांना सावरकरांच्या सारखं वागू नका म्हणून सांगा जरा. बसा खाली. अध्यक्ष महोदय, एकीकडे 75 किलो हेक्टरी जे फॅक्ट पुढे आलेले आहेत सावरकर ते सांगतोय. जयंत पाटील साहेब, एक मिनिट. हरकत घेतली आहे. हरकतीचा मुद्दा आहे. हरकतीचा मुद्दा आहे. हरकतीचा मुद्दा आहे. हा, बोला. अध्यक्ष महोदय, महाबीज शासकीय कंपनी आहे. भाऊ जेव्हा मंत्री होते तेव्हाही महाबीजचं काम उत्कृष्ट नॅशनल प्रोडक्टिव्हिटी अवॉर्ड 14 वेळ घेतलेली संस्था आहे. एकमेव महामंडळ नफ्यात चालू आहे. यानं शासनाच्या त्या कंपनीचा ब्रँड खराब होते. एखादी घटना घडली असेल, सरसकट माननीय ज्येष्ठ सदस्य आहेत, आमचे वडील बंधू आहेत, ते जे सांगून राहिले ना, त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती आली असेल, एवढंच मला करेक्शन करायचं आहे. आपली महाबीजची थैली 30 किलोची आहे. एखादी थैली 22 किलोची भरली असेल म्हणून सरसकट असं झालं असं नाही आहे. महाबीज ही संरक्षण भिंत आहे आज शेतकऱ्यांसाठी. एवढीच माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी पण त्यांच्या पद्धतीनं हे म्हणजे तपासून घ्यावं आणि नंतर आपण त्यांचं म्हणणं ऐकू, त्याची चौकशी होईल. माझी विनंती आहे की आमच्या एक चांगलं ब्रँड नाव खराब होऊ नये. बस एवढंच माझं म्हणणं. अध्यक्ष महोदय, त्या महाबीजला मी भेट दिलेली आहे. मला महाबीज काय आहे आतून बाहेरून व्यवस्थित माहिती आहे. चांगली संस्था आहे. संस्थेकडून बाहेर आलेल्या पिशव्या 22 किलोच्या आहेत आणि त्यामुळं काही शेतकऱ्यांनी लेखी तक्रार माझ्याकडे केलेली होती, म्हणून मी हा मुद्दा घेतलेला आहे. तरी आपण आता परत गावाला कधी जाणार आहे? परवा. तुम्ही जाऊन सांगा जयंत पाटलांनी असं सांगितलंय आणि ते काय म्हणतात ते सोमवारी मला भेटून सांगा तुम्ही, आणि मी तुम्हाला पण माहिती देईन, कळवेन. तुम्ही माझे हितचिंतक आहात त्यामुळे मी तुम्हाला कळवेन. सावरकरांचा एक किस्सा आहे माझ्याकडे, पण आता जाहीर सांगत नाही, खाजगीत तुम्हाला सांगतोय. हे चांगलं आहे, वाईट नाही. ते निरीक्षक म्हणून दुसऱ्या राज्यात गेलेले मध्य प्रदेशमध्ये, तिथल्या रिझल्टबद्दल सांगेन मी तुम्हाला काहीतरी. पण विनोदाचा भाग सोडून द्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आम्ही हा प्रस्ताव अध्यक्ष महोदय आम्ही विरोधी पक्षांनी का आणला तर महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे. महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना अध्यक्ष महोदय आम्हा सगळ्यांची विनंती आहे की आपण अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका तातडीनं घेतली पाहिजे.
विलंब लावू नका, राजकीय अभिनिवेशात याचं भाषणाचं उत्तर देऊ नका अशी आमची विनंती. आम्ही काही पक्ष म्हणून टीका केलेली नाही. आपण भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी मुख्य प्रतोद या ठिकाणी बसलेले आहेत. आता नाहीये सावरकर मुख्य प्रतोद आहे म्हणून ते उभे राहिले. महाबीज भाजपचं नाही आहे, महाराष्ट्र सरकारचं आहे. आणि टीका भाजपवर नाही आहे, महाराष्ट्र सरकारच्या कामावर आहे. तुम्ही पार्टी म्हणून घेऊ नका. त्यांचं चालू करा साहेब. अध्यक्ष त्यांच्याशी तुमचे खूप संबंध होते. स्वर्गीय आमचे काकाश्री तुमचे पिताजी ते 1978 साली नानासाहेब सपकाळ हे मंत्री असताना महाबीजचं मुख्यालय अकोल्यात झालं आणि अतिशय उत्कृष्ट काम झालं. मला फक्त तेवढंच तुम्हाला सांगायचं होतं, बाकी काय विषय नाही. आता इतिहास काढला की मी गप्पच बसतो, जास्त काय बोलत नाही. पण अध्यक्ष महोदय, शेतकरी खराच अडचणीत आलेला आहे आणि आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं हा प्रस्ताव का आणला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तातडीची मदत आपल्याकडून व्हावी. आज दुर्दैव आहे की या ठिकाणी कृषी राज्यमंत्री या ठिकाणी जर बसले असते तर ह्या चर्चेत त्यांना लक्षात आलं असतं की शेतकऱ्यांच्या पक्षाचा जेव्हा येईल तेव्हा देतो उत्तर तुम्ही देणार आहे. मगासपासून बसले आहेत अध्यक्ष महोदय. एकदाही या मंत्री महोदयांनी हातात पेन घेतला नाही, एकदाही. बघू, पाठवा वही पाठवा बघू काय लिहिले बघू. माझा एक तरी मुद्दा वाचून दाखवा बघू. सगळ्या नोट देतो म्हणून तुमच्या भाषणाच्या, म्हणून ते लिहित नाही. लिहिलं नसेल तर मी माझी कागद पाठवून देतो, मुद्दे काही. पण अध्यक्षमध्ये आशिषजी नव्यानं मंत्री झालेले आहेत, त्यांचं मी अभिनंदन करेन. पण उत्तर कृषी मंत्री देणार आहेत आणि या सगळ्यांचा राजकीय अभिनिवेश न बाळगता शेतकऱ्याला मदत कशी होईल असं उत्तर यावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.